मुसलमानांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, मुसलमानांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात, एससी एसटीच्या सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात, ओबीसीच्या सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात, मायनॉरिटीच्या सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात, भूमिपुत्रांच्या सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात। हम सब एक है, हम सब एक है, मुसलमान हमारा भाई है, ब्राह्मण कलम कसाई है, मुसलमान हमारा भाई है, ब्राह्मण कलम कसाई है, मुसलमान हमारा भाई है, ब्राह्मण कलम कसाई है, हम सब एक है, एकच पर्व, बहुजन सर्व, एकच पर्व। बहुजन सर्व। नमस्कार, मी आदर्श तैरे ठळक वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। गेल्या काही दिवसांपासून म्हणजे 8 वर्ष आज BJP सरकारला देशभरामध्ये पूर्ण होत आहेत आणि 8 वर्षामध्ये जर देशाचा आलेख मांडायचा झाला तर तो वेगवेगळ्या आयामांनी मांडला जाऊ शकतो। परंतु आज माझ्यासोबत बहुजन मुक्ती पार्टी, भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे काही सदस्य असतील, त्यांच्या परिप्रेक्ष्यातून 8 वर्ष BJP सरकारचे कसे गेले हे आपण बघणार आहोत। मंडळी, देशभरामध्ये ज्ञानवापीचा मुद्दा असेल, त्याच्या आधी मथुरा काशीचा विषय असेल, त्याच्या आधी राम मंदिराचा मुद्दा असेल, आता नुकतंच भाजपचे जे ज्यांना निलंबित केलं गेलं जे नुपूर शर्मा आणि त्यांचे सहकारी असतील, मोहम्मद पैगंबराचा अपमान असेल, हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये दुही वाजवण्याचा प्रयत्न असेल, असे अनेक प्रकार जे देशाच्या अखंडतेला बाधक आहेत असे प्रकार सर्रास घडवले जात आहेत। आणि या पार्श्वभूमीवर हे सर्व सदस्य आपल्याशी बातचीत करणार आहेत। तर ही पत्रकार परिषद त्यासाठी आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात, नेमकं काय त्यांच्या भावना आहेत आणि भारत बंदचा एल्गार त्यांनी या ठिकाणी पुकारलेला आहे, त्याच्या मागचं काय कारण आहेत याची कारणमीमांसा या व्हिडिओमधून करणार आहोत। या सर्व परिस्थितीमध्ये देशभरातून अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, सौम्य प्रतिक्रिया आहेत, परंतु यामध्ये एक गट असा आहे की ज्याला एक अस्वस्थता वाटते, त्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचा एक मोठा हातभार असा आहे असं म्हणावं लागेल। आणि आज बदलापूर शहरामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे रोशन वानखडे, यशाने इंजिनियर असलेले रोशन वानखडे चळवळीकडे वळून आता या मुद्द्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत। याच पार्श्वभूमीवर आपण रोशन वानखडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। चला तर मग बातचीत करूया। रोशन वानखडेजी, तुम्ही पेशाने इंजिनियर आहात आणि अभियंता असल्याने मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आज देशभरामध्ये जे वातावरण आहे, BJP सरकारला 8 वर्ष पूर्ण झाले, या 8 वर्षांकडे तुम्ही कसं बघता? बघायला गेलं तर BJPने विकासाच्या नावाने खाली फक्त आपल्या समाजाची फक्त दिशाभूल केलेली आहे। 2014 साली भाजपला बहुमत भेटलं होतं आणि बहुमतच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली होती आणि विकासाचे फक्त आपल्याला खोटे आश्वासन दिले गेले आहेत। विकासच्या नावाने आमचे रोजगार छिनून घेतले, आम्हाला बेरोजगार करून टाकलं। भारतमध्ये दरवर्षी 2 करोड इंजिनियर हे इंजिनिअरची डिग्री घेऊन बाहेर पडतात, पण भारत देशामध्ये आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की इंजिनिअरकडे डिग्री तर आहे पण त्याच्या मार्केटमध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचं रोजगार उपलब्ध नाही आहे। तर ह्यासाठी आम्हाला तरी असं वाटतं ह्यासाठी कारणीभूत BJP आणि नरेंद्र मोदी आणि अमित शाह त्यांनी जे पॉलिसी राबवली आहे त्या पॉलिसीच्या माध्यमातून त्या लोकांनी आपल्या समाजाच्या, आपल्या भारत देशाचा विकास नाही, विकासाच्या नावाने जो ढोंग केलेला आहे त्याच्या माध्यमातून पूर्ण देश एक प्रकारे खोकळा करून टाकलेला आहे। बरं, नाही, मला याच्याशी धरून तुम्हाला एक विचारायचं आहे की आता देशात जे वातावरण आहे म्हणजे धर्म आणि राष्ट्रीयत्व कुठेतरी एकत्र करण्याचा प्रयत्न केला जातो का? जो हिंदुत्व मानेल तोच राष्ट्रीय भावनेने प्रेरित असं समजलं जाते, मग यामुळे देशभरात नागरिकांमध्ये संभ्रम आहे असं वाटतं का? भाजपची तुम्ही जर पॉलिसी बघणार, भाजपचे तुम्ही एक मोठे पदाधिकारी त्यांचं जर तुम्ही वक्तव्य बघणार किंवा समजणार, त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट समोर येते की भाजपचे लोक फक्त देशभक्तीचं सर्टिफिकेट वागत फिरलेले आहेत। आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघणार देशाची किंवा देशभक्तीची व्याख्या काय, देश आपला कुठे जातोय, कोणत्या परिस्थितीमध्ये जातो, त्याची परिस्थितीमध्ये देशाचं भलं होत आहे की उद्योगपत्यांचं भलं होत आहे, ह्या गोष्टीमध्ये आपल्याला समाजाला काही कळत नाही। आज बघणार अडाणी अंबानी सारखे मोठे उद्योजक 2 वर्षामध्ये एवढे करोडो रुपये त्यांनी कमवलेले आजच्या घडीमध्ये। तर ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी कुठेतरी भाजपने इनडायरेक्टली मोठे उद्योजकांना प्रमोट केलेलं आहे। खूप साऱ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार देखील झालेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात। विजय माल्या असणार किंवा नीरव मोदी असणार असे मोठे उद्योगपती भारत देशाचा पैसा घेऊन विदेशाला निघून गेलेले आहेत। मग ह्या सर्व परिस्थिती आम्हाला असं कुठेतरी जाणवतं की हे देशाचं हिंदूकरण किंवा हिंदुत्वाच्या नावाखाली आपल्या समाजाची खूप मोठ्या प्रमाणावर दिशाभूल केली जात आहे। विकासाच्या नावाने फक्त आपल्या लोकांना मूर्ख बनवलं जात आहे। या 8 वर्ष देशाचा किती विकास झाला किंवा मग तुमच्या नजरेतून देशाचं कशा प्रकारे नुकसान होत आहे आणि काय आव्हानं सध्याच्या या BJP सरकारमुळे देशापुढे आहे? मी स्वतः एक इंजिनियर आहे
2014 साली माझी इंजिनिअरिंग पासआउट झालेली आहे. 2014 साली मी देखील नरेंद्र मोदीला वोट केलं होतं. पण मला आता असं वाटतं की माझ्या आयुष्यात सर्वात मोठी ती चुकी झाली त्या माणसाला वोट करून. अशी परिस्थिती मला तर जाणवत आहे. मला असं सांगायचं आहे ह्या देशच्या युवांना, या देशच्या समाजाच्या लोकांना की ज्या व्यक्तीला आपण बघतोय किंवा ज्या व्यक्तीकडे आपण त्या आशेने बघत आहोत की आपल्यासाठी काहीतरी करेल, मला तर देखील असं वाटत नाही की हा व्यक्ती आपल्यासाठी काय करण्यासाठी लायक आहे. आणि दिवसांदिवस भारत देशामध्ये भारत हा डायव्हर्स कंट्री आहे. इंडियामध्ये एक रिलिजन नाही, भरपूर सारे रिलिजनचे लोक आहेत. ह्याच्या अगोदर भारत देशामध्ये आपण समानता आणि आपल्या भारत देशामध्ये इंटिग्रिटी होती. सर्व रिलिजनच्या बद्दल सर्वजण एक दुसऱ्याचा धर्माचा आदर करत होते. पण आज भारत देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती, जर तुम्ही टी व्ही चालू करणार तर टी व्हीमध्ये फक्त तुम्हाला हिंदू आणि मुसलमान दिसणार, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही दिसणार नाही. तर हे हिंदू मुसलमान कुठेतरी थांबलं पाहिजे. आम्हाला असं वाटतं की भारत देशाचे मुसलमान हा भारताचा भारतीय आहे आणि तो सकाळी उठल्यापासून सकाळी 5 वाजेपासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत ह्या भूमीला आपले माथा लावतो. तर आज भारत देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की भारत देशामध्ये मुसलमानांना आतंकवादी म्हणा, दलितांना देशद्रोही म्हणा किंवा आदिवासींना नक्षलवादी म्हणा, असे टिप्पणी करून मीडिया त्यांना प्रमोट करत आहे. म्हणजे आपल्या देशातला जो युवा आहे, आपल्या देशातला जो शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे, जो ओबीसी आहे, ह्या समाजाच्या लोकांना किंवा ह्या प्रवर्गातल्या लोकांना फक्त देशाच्या विरोधामध्ये प्रमोट केलं जात आहे किंवा देशाच्या विरोधामध्ये बघितलं जात आहे. तर आम्हाला असं वाटतं की बीजेपीने कुठेतरी रणनीती थांबवली पाहिजे आणि जर नाही थांबत त्यासाठी आम्ही लोक सक्षम होत काय करण्यासाठी. आधी राम मंदिर, नंतर मथुरा काशी, आता ज्ञान वापी आणि आता समान नागरी कायद्याची कुठेतरी चाहूल लागलेली आहे. बरोबर. मग अशा प्रकारे देशामध्ये मुस्लिमांना, खास करून मुस्लिमांना टार्गेट केलं जाते का? अलीकडे असे चित्रपट आले, म्हणजे काश्मीर फाईलसारखा चित्रपट असेल ज्यात हिंदूंचं कसं कत्तली झाल्या आणि मुस्लिमांनी कसं त्यांच्यावर अन्याय केला हे दाखवलं गेलं. म्हणजे जाणीवपूर्वक होते का देशाच्या नागरिकांमध्ये हिंदू मुस्लिम असा धर्मभेद करून कुठेतरी अखंडतेला बाधक अशा गोष्टी केल्या जातात? हो, 100%. कारण की बीजेपीची आयडिओलॉजीच तीच आहे, डिवाइड करा आणि रूल करा. तुम्ही बघणार जेव्हापासून 2014 पासून जेव्हा बीजेपी इस्टॅब्लिश झाली तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांनी प्रत्येक मुद्द्यामध्ये वाद लावण्याचं निर्माण केलेलं आहे. मग ते आता रिसेंटली राज ठाकरेच्या माध्यमातून भोंग्याचं प्रकरण असू द्या किंवा ट्रिपल तलाकचा मुद्दा असू द्या किंवा हिजाबचा मुद्दा असू द्या, या सर्व मुद्द्यामध्ये कुठे ना कुठे आम्हाला असं दिसतंय की फक्त मुसलमानचं त्यांना आयसोलेट करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जात आहे यांच्या माध्यमातून. फक्त एवढंच नव्हे, कॅथलिक समाज तुम्ही बघणार, ख्रिश्चन धर्म त्यांच्यासोबत पण येत होतं, शीख धर्मामध्ये पण येत होतं आणि जैन धर्मामध्ये पण होतं. रिलिजनला आयसोलेट करून त्या लोकांना किंवा त्या समाजाच्या लोकांना आयसोलेट करून त्यांना मारण्याचा प्रयत्न बीजेपीच्या माध्यमातून होत आहे. तर आम्हाला असं वाटतं की कुठेतरी थांबलं पाहिजे. वानखेडेजी, मला अजून एक तुम्हाला शेवटचा प्रश्न असं विचारायचा आहे की विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, यांसारख्या काही अशा RSS पुरस्कृत अशा काही संस्था आहेत, संघटना आहेत, ज्यांच्या माध्यमातून दिवसाढवळ्या लोकांना चेंगळलं जातं. मग त्याला मॉब लिंचिंग हा शब्द दिला जातो. मग हिंदूंच्या बाबतीत जर ती गोष्ट घडली, म्हणजे पालघरचं साधू सत्याग्रह झालं आणि ते हिंदूंकडूनच झालं होतं, मग असं असताना मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये भेद करून मुस्लिमच कसे देशद्रोही हे दाखवलं जातं? बरोबर. काय वाटतं? बीजेपी आणि तुम्ही बीजेपीवाल्यांचे जर वक्तव्य बघणार किंवा त्यांचे टीव्हीच्या माध्यमातून जे मीडिया चॅनल्स आहेत ते खास करून मुस्लिम समाजाला टार्गेट करते. फर्स्ट ऑफ ऑल टार्गेट त्यांना अशा प्रकारे करते की मारणारे पण प्रत्येक मारणारा जो असतो मॉब लिंचिंगच्या माध्यमातून असणारा मुसलमान असतो आणि ते व्हिडिओ जाणून बुजून ते व्हायरल केले जातात, ज्याच्यामध्ये मुसलमान समाजामध्ये एक प्रकारची भावना, एक भयाची भावना त्यांच्या मनामध्ये रुजली पाहिजे. तर त्यांच्या माध्यमातून ते लोक सोशल मीडिया असेल, त्यांचा स्वतःचा IT सेल आहे, ह्यांच्या माध्यमातून ते फक्त लोकांमध्ये भय निर्माण करण्याचा प्रयत्न बीजेपी आणि RSSच्या माध्यमातून मोठ्या स्केलमध्ये चालू आहे. आपल्यासोबत या पत्रकार परिषदेत युसुफ पठाण जे अंबरनाथचे आहेत ते सुद्धा आपल्याला जोडले गेलेले आहेत. युसुफ जी, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारत है, मैं आपसे यही पूछना चाहूँगा कि पहले राम मंदिर, फिर काशीरा मथुरा, फिर अभी ज्ञान वापी और आज समान नागरिक कायदा वो ला रहे हैं, तो आपको क्या लगता है इसके बारे में, क्योंकि मुस्लिमों को टारगेट किया जा रहा है इंडिया में, क्या लगता है? तो राजकारण ही है, सबको मालूम ही है कि सब चीज़ राजकारण में ही चल रही है. लेकिन हम लोग के जैसे युवा लोग जितने हैं उन लोगों को समझाने के लिए राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा और बहुजन क्रांति मोर्चा, ये लोग उन लोगों को माइंड को सेट कर रहे हैं कि अपने को यहाँ पे फसाद नहीं करना है और एक कमेटी बना के अपने को काम करना है. बराबर. ये लोगों का काम अपने को लड़ाना है, अपने को लड़ना है. बराबर. और पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ऊपर जितनी भी बातें हम लोगों को मालूम है
कुछ बातें हम लोग ने मुसलमान लोगों को भी नहीं मालूम वो क्या थे क्या नहीं, लेकिन जिसको नहीं मालूम है वो अनाप शनाप हो जाता है। तो उनको ये चीज़ सिखाने के लिए अभी उनको अपने को मारने की ज़रूरत नहीं है, उनको ये बताना पड़ेगा कि वो क्या थे क्या नहीं थे। पहले तो हम लोग को माहौल में ये चीज़ जाके बताना पड़ेगा कि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थे क्या और उनके तौर तरीके क्या थे। वो कुछ मुसलमान ऐसे भी है कि वो उनके तौर तरीके भी नहीं अपनाए, जिसकी वजह से अपने को लोगों की बातें भी सुनना पड़ रहा है। उस वजह से मैं चाहता हूँ कि पहले अपने लोग जो मुसलमान भाई लोग हैं वो लोग पहले ये चीज़ को अच्छे से फॉलोअप करें, फिर बाद में वो नुपुर शर्मा है और जो भी एक्सपर्ट है जितने भी लोग हैं जो इल्ज़ाम लगाते हैं वो लोग बाद में देख लें। सर मुझे आपसे यही पूछना है, क्या ये देश बेरोजगारी पे बात नहीं करेगा? क्या ये देश हिंदुइज्म या मुस्लिमिज्म पे चलेगा? किस पे चलेगा ये देश? बाबा साहब ने तो संविधान लिखा, संविधान में तो सबको अधिकार दिए। आप भी इस देश के नागरिक हो। बाबा साहब आम्बेडकर का संविधान कहता है कि ये संविधान के सामने सब समान है। फिर आज हिंदू मुस्लिम एक दूसरे को खड़ा किया जा रहा है। आपको क्या लगता है, आपके भी कुछ हिंदू लोग भाई रहेंगे, दोस्त रहेंगे, क्या उनके मन में भी आपके खिलाफ ऐसी कुछ भावनाएं अभी आपको दिख रही है? बिल्कुल राम मंदिर की हनुमान जयंती की जो पालकी थी वो हम लोग ने उठाई है। हम लोग का ग्रुप है सोशल एनवायरमेंट, उसमें मेरे दोस्त पवन श्रीवास्तव, नीलेश श्रीवास्तव और दूसरा और दोस्त लोग भी हैं, वो लोग हमने सब मिल के वो पालकी उठाई। उस टाइम रमज़ान का महीना भी था, निजात धर्म ये वो सब जो मोबाइल में व्हाट्सएप पे फेसबुक पे ये सब जो चल रहा था, ये सब चीज़ को हम लोग इग्नोर करते हुए हम लोग हमारे भाईचारे के इस पर डाल के हम लोगों को ये सब नहीं करते, क्योंकि संविधान में जो लिखा है उसके हिसाब से अगर कानून के हिसाब से अगर वो लोगों को पनिशमेंट मिलता है, एक को पनिशमेंट तुम अच्छे से दो, तुम्हारे 10 चुपचाप बैठ ऑब्जेक्शन उठा दो तो तुम गलत है तुम गलत। उन लोगों का भी इंटेंशन नहीं है, उन लोगों को सिखाया जाता है, उनको भड़काया जाता है। आपको भी भड़काया जा रहा है? ऐसा लोग कहते हैं कि आपको भी मतलब जो मस्जिद रहती है या हर जगह मतलब जो क्या बोलते हैं मदरसा रहती है, मस्जिद रहती है, उसमें आपको जिहाद सिखाया जाता है। ये आपके ऊपर बहुत बड़ा आरोप है, क्या ये सही है? आपको क्या लगता है? बिल्कुल गलत है ये सब चीज़ को, क्योंकि हमारे एक हैदराबाद में एक बहुत बड़ी हम लोग का मदरसा है जहाँ से हम लोग तालीम हासिल करते हैं। वहाँ पे तकरीबन 800 बच्चे पढ़ते हैं, 800 से ज़्यादा पढ़ते हैं बच्चे, लेकिन वो लोग जो बचपन से पढ़ते जाते हैं और बड़े होने तक उसको जो तालीम दी जाती है ना सिर्फ अल्लाह के लिए और मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जो तौर तरीके ना उसको चलने का मतलब। अगर आप मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की किताब पढ़ेंगे तो उसमें तुमको ज़रा भी एक भी शब्द इधर उधर नहीं लगेंगे। दूसरा अगर हमारा हिंदू भाई भी अगर भूखा है तो अगर उसको खाना नहीं मिला तो हम लोग को खाना नहीं खा सकते। तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वो सब बातों पर अमल करते हुए हमारे मदरसे में ये सीखा गया है। कभी मुगल के साथ आपका संबंध जोड़ा जाता है, कभी आपको बताया जाता है कि बाबर के आप वंशज हो, कभी आपके ऊपर बहुत तरह तरह के आरोप लगते हैं। और ऐसे भी आरोप है, जब कश्मीर फाइल आया तब मुसलमानों ने हिंदू का कत्ल किया, ये सब उसमें दिखाया गया है। इसमें क्या कितनी सच्चाई है? क्या लगता है, क्या इस देश का मुसलमान इस देश से प्यार नहीं करता? क्या लगता है? मुसलमान इस देश से बहुत प्यार करता है, लेकिन उसको हर एक बात में बोला टोका जाता है कि तुम ये शब्द बोलो, तुम प्यार से ही बोलो ना मुझे। वो जय श्री राम का एक मुद्दा है। जय श्री राम आप लोगों की नज़र में एक नाम है, राम श्री राम जी का नाम है, बराबर है, और अल्लाह अकबर हम लोग में एक नाम है। आज अल्लाह अकबर अगर मैं तुम लोग के बीच में, आप लोग तो चलो अपन लोग तो समझदार लोग हैं, मैं किसी के बीच में कोई हिंदू समाज के बीच में जब अल्लाह अकबर जोर से बोलता हूँ ना तो वो एक अलग इंटेंशन ले लेता है। अल्लाह अकबर तो मेरे को छेड़ दिया इसमें, नहीं मैंने अल्लाह का नाम दिया। और उधर क्या होता है, जय श्री राम को आके हमारे मस्जिद के बाद चिल्ला चिल्ला के बोल देता है ना, तो उधर हमारे जो नए युवा हैं ना वो लोग भड़कते हैं। हमारा बोलना, मेरा सोचना ऐसा है कि जय श्री राम एक नाम है, एक अल्फाज है, एक शख्स का नाम है। अल्लाह अकबर हमारे बहुत बड़े, उसको समझ जाओ अल्लाह भगवान है हमारे लिए, तो वो अल्लाह अकबर बोलने से कुछ गलत नहीं हो जाता, हम लोग उसको सही समझते हैं। लेकिन कुछ लोग उसको अल्लाह, हमारे लोग अल्लाह अकबर चिल्लाने लग जाते हैं। क्यों चिल्लाते लोगों को समझ में नहीं आता। जब तुम जय श्री राम बोलते तो हम लोग अल्लाह अकबर क्यों बोले? ये जो टकराव है इसको ख़त्म करने का बहुजन क्रांति मोर्चा जो है इसको दूर करेगा, ये मेरा विनंती आहे आप सब लोकांना। अच्छा, इस बारे में बताता हूँ मैं या कंटिन्यू। निलेश जी, कुठेतरी मुसलमानांच्या विरोधात एक असा एक सूर आहे की आतंकवादाचं दुसरं नाम इस्लाम आहे किंवा मुसलमान आहे असं दाखवलं जातं। आणि यामध्ये कुठेतरी एक चित्र असंही दिसतं की जे आतंकवादी आजपर्यंत मारले गेले किंवा
जे काही मुठभेड झालं त्यामध्ये आतंकवादी जे मुसलमानच दिसले. मग यावरून मुसलमानांना आतंकवादी ठरवलं जातं आहे, हे देशद्रोही आहेत, हे आपले नाहीत, हे हिंदूंच्या मनात भिनवलं जातं आहे आणि या देशातला बहुसंख्य हिंदू आज मुसलमानाला आपला शत्रू समजतोय जो या देशावर प्रेम करतो. या ठिकाणी इक्बाल झाला, असे बरेच लोक झाले की ज्यांनी या देशासाठी काही ना काही लिहून ठेवलं. जसं टागोरांचं योगदान आहे तसं वंदे मातरम लिहिणारे सुद्धा मोहम्मद इक्बाल होते. काय वाटतं तुम्हाला? ते मुसलमानांच्या संदर्भात जाणीवपूर्वक जे द्वेष पसरवण्याचं काम केलं जातं, मी हिंदीमध्ये बोलतो जाणीवपूर्वक, कारण आपल्या मुसलमान बांधवांना पण कळायला पाहिजे कि जो मुसलमानों को जो विदेशी बताने के, आतंकवादी बताने की जो कोशिश की जा रही है वो जानबूझकर की जा रही है ताकि जो ब्राह्मण विदेशी है उसको छुपाया जाए. हालांकि देखा जाएगा तो जो डीएनए की जो रिपोर्ट्स है उसके आधार पर ये बताया जाता है या ये पूरा साबित हो चुका है कि ब्राह्मण विदेशी है और मुसलमान का डीएनए और हमारा सब बहुजन समाज के जो भारतीय लोग हैं उनके डीएनए एक समान है. सिर्फ ब्राह्मण एक ही ऐसा व्यक्ति है, एक ही समाज की व्यक्ति है कि जिसका डीएनए अलग है. देखो, इंसान का इंसान होना ही काफ़ी है. इंसान का जब वो ब्राह्मण हो जाता है ना तो इंसानियत के खिलाफ है. तो जब वो ब्राह्मण बन गया है इसका मतलब वो बाकी के लोगों को नीच मानता है और ये गलत है. ये इंसानियत के खिलाफ है, इस भारत के संविधान के खिलाफ है, इस भारत की संस्कृति के खिलाफ है. इसलिए मैं समझता हूँ जो मुग़ल आए थे वो बाहर के थे, मैं मानता हूँ, लेकिन जो लोगों के ऊपर जुल्म हुए, जिनके गलों में मटका लगाया गया, जिनके बहू बेटियों के ऊपर जुल्म किए गए, बलात्कार किए गए, उनको इंसानियत के तौर पर कभी भी जो एक समानता या मसावत की तरह उनको ट्रीट नहीं किया गया. खाना खाने की मुसीबत हुई, उनको नौकरी करने का भी प्रॉब्लम था, उनको छूने अछूत बना के रखा था. तो जिन लोगों के ऊपर अन्याय अत्याचार हुआ, बहुत बड़े पैमाने पर जुल्म हुआ, उन लोगों ने मुसलमान धर्म का स्वीकार किया, उन लोगों ने बौद्ध धर्म का स्वीकार किया, उन लोगों ने सिख धर्म का स्वीकार किया, उन लोगों ने क्रिश्चियन धर्म का स्वीकार किया, क्योंकि वो जो धर्म है वो समानता यानी इक्वलिटी यानी मसावत सिखाता है. तो ये बात को हमको समझना ज़रूरी है कि कोई भी धर्म जो है वो इंसानियत को लेके ही चलने वाला होना चाहिए. जब इंसान में फ़र्क करने वाला अगर कोई धर्म होता है वो धर्म नहीं होता है, वो ब्राह्मणवाद है. इसलिए ब्राह्मण अपना धर्म ब्राह्मण के नाम पे नहीं खपाता है, वो हिंदू के नाम पे खपाता है. हिंदू धर्म का कोई भी आप बोलते हैं ना, जैसे इस्लाम का मोहम्मद पैगंबर है, बौद्ध का समझो गौतम बुद्ध है, तो ऐसे इस हिंदू धर्म का कौन है, ये बहुत बड़ा सवाल है और इसका जवाब अभी तक नहीं मिला. हिंदू धर्म के हिसाब से मान लो या ये ब्राह्मण जो धर्म है इसके हिसाब से अगर देखा जाए तो जो भी इसके स्मृति या रामायण है, महाभारत है, या जो भी पवित्र ग्रंथ है, उस सभी पवित्र ग्रंथ में माननीय वामन मेश्राम साहब ने स्टेटमेंट दिया हुआ है कि कोई भी ऐसा उल्लेख नहीं कि जो हिंदू बताए. तो ये ब्राह्मण धर्म है और ब्राह्मण लोग ब्राह्मण धर्म को हिंदू के नाम पर ये क्या करे, दूसरे के ऊपर थोप रहे और हिंदू मुसलमान का झगड़ा लगाकर हमारी भारतीय अखंडता को, एकता को खतरे में डाल रहे. यही मेरा कहना है. निलेश जी, आतापर्यंत तुमच्या सगळ्या सहयोगी म्हणजे काही संघटना असतील, संस्था असतील आणि सर्व मित्र असतील, त्यांनी तुमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. काय नेमकी तयारी केलेली आहे 25 तारखेची आणि कशा प्रकारे याला तुम्ही अंजाम देता आहात? आता आमच्याकडे जवळजवळ 25 ते 30 जे संघटना आहेत त्यांचं समर्थन आलेलं आहे आणि मला खात्री आहे की आज उद्यापर्यंत अजून बरेच जवळजवळ 50-60 अजून संघटना आहेत ज्यांच्या संपर्कात आम्ही आहोत. जवळजवळ 100 संघटना घेऊन आम्ही मैदानात उतरणार आहोत आणि कायदेशीर पद्धतीने संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्या पद्धतीने संविधानाच्या मूलभूत अधिकारांचा वापर करूनच आपण हे जे आहे भारत बंद करणार. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. आणि बऱ्याचशा मुसलमान संघटना असतील, मस्जिद असतील, सामाजिक संघटना, इथे शेतकऱ्यांचे संघटना आहेत, विद्यार्थ्यांची संघटना, बऱ्याचशा संघटना आहेत, त्यांना आम्ही अपील केले. मुळात मुद्दा असा आहे की ती गरज का पडली. आज जे BJP जी करत आहे, BJP या भारताच्या सुरक्षितेला एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतो. साधी गोष्ट नाही आहे त्यांनी ज्या पद्धतीने स्टेटमेंट केलं, कारण 56 देशांचे स्टेटमेंट येत आहे. मुसलमान किंवा इस्लाम जो आहे हा फक्त भारतापुरती मर्यादित नाही आहे आणि त्यांना मानणारा जो मोहम्मद पैगंबरांना मानणारे जो पूर्ण देश आहेत किंवा जी लोकं आहेत ती खूप मोठ्या लोकसंख्येप्रमाणे. आता पर्टिक्युलरली भारतामध्ये जे हिंदुत्वाच्या नावावरती राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेला तोडण्याचं काम करतात आहे असे जे RSS आणि BJPची जी लोक मात्र कोण आहेत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. ते मुळात
हे भारतीय नसून ते विदेशी ब्राह्मण आहेत. RSS संघटनेचे तुम्ही सरसंचालक बघा, सगळेचे सगळे ब्राह्मण आहेत. आणि आत्ताच मगाशी आपल्या एका सहकार्याने सांगितलं की DNAच्या आधारावर ते सिद्ध झालेले आहे की ते विदेशी आहेत. म्हणजे जो विदेशी लोक आहेत ते लोकांना या भारताच्या अखंडतेपासून आणि या एकतेपासून कुठल्याही प्रकारचं काही पडलेलं नाही. देशाच्या अजून 10 तुकड्या झाले तरी पण त्यांना काय पडलेलं नाही. म्हणून हा एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाले की आजच्या तारखेला भारताला स्वातंत्र्य, तथाकथित स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली तरी पण आपली मूलभूत समस्या संपल्या नाहीत. मी म्हणतो किंबहुना ते जाणीवपूर्वक त्याच्याच ठेवलेलं आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि रोजगार असेल, असे सर्व आपले जे समस्या आहेत आणि ह्या ज्या महत्त्वाची जी महागाईची समस्या असतील, शिक्षणाच्या आता समजा आपण शेतकऱ्यांचे आपण नवीन कायदे बघितले, विद्यार्थ्यांचे आता न्यू एज्युकेशन पॉलिसी बघितले, पेट्रोल महाग झालेलं आहे. आमच्या पोटा पाण्याचे प्रश्न आहेत ते राहिले बाजूला. विकासाच्या मुद्द्यावरती फक्त राजकारण करून वोटिंग घ्यायचं आणि राजकीय ध्रुवीकरण करण्यासाठी किंवा राजकारणासाठी धार्मिक ध्रुवीकरण करून लोकांमध्ये वाद निर्माण करायचे हिंदू आणि मुसलमानाचा, हे खूप चुकीचं चाललेलं आहे. म्हणून हे भारत बंद आहे. कारण आम्हाला या भारतामध्ये समता, स्वतंत्र, बंधुता आणि न्याय हे प्रस्थापित ठेवायचं आहे. आणि या संविधानामध्ये प्रत्येक धर्माला प्रत्येक धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि आपण एकमेकांच्या धर्माला किंवा त्यांच्या धार्मिक भावनेला ठेच नाही पोचवलं याची काळजी किमान सरकार चालवणाऱ्या लोकांना तरी एवढं कळालं पाहिजे, तेवढी अक्कल पाहिजे आणि त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. निलेशजी, एक शेवटची प्रतिक्रिया तुमच्याकडून. आधी राम मंदिर, नंतर मथुरा काशी, आता ज्ञानवापी आणि आता समान नागरी कायदा आहे. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? कारण मुस्लिमांना सरळ सरळ टार्गेट केलं जातं असं दिसतंय. मागे CAA असेल, NRC असेल, तोही मुद्दा महत्त्वाचा आहे. ब्राह्मण किंवा BJP RSSच्या माध्यमातून असेल किंवा काँग्रेसच्या माध्यमातून या भारतामध्ये केवळ आणि केवळ 3 ते 3.5% ब्राह्मण आहेत आणि जवळजवळ 5 राष्ट्रीय पार्ट्या ब्राह्मण आहेत. जो ब्राह्मण बदलापूरचा सदस्य बनू शकत नाही, सरपंच बनू शकत नाही ग्रामपंचायतचा, तो आज देशागती राज्य करतो. त्याचं कारण काय? त्यांनी भारतातल्या मूळ निवासी बहुजन समाजाला, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC, NT, DNT, BJT आणि धर्मपरिचित लोकांना 6,500 मध्ये विभागलेला आहे. आणि ते लोकांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, RSSचा मुळात जो मुद्दा आहे तो मुद्दा हिंदू मुसलमानचा आहे, धार्मिक ध्रुवीकरणाचा आहे. कारण तो त्यांचा जो स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवायचं, त्यांना सुरक्षतेसाठी ती लोक ब्राह्मण विदेशी आहेत हे लपवण्यासाठी ती लोक मुसलमान आणि हिंदूचा मुद्दा पुढे घेतात. म्हणजे मूळ जो मुद्दा आहे तो लपवण्यासाठी, त्यानंतर विकासाचे मुद्दे असतील किंवा आपल्या समस्यांचे मुद्दे असतील ते हाईड करण्यासाठी त्यांनी नॉन इश्यूला इश्यू बनवलेला आहे. हिंदू आणि मुसलमानचा मुद्दा पुढे घेतलेला आहे. त्याच्यामुळे ते सर्वांना हिंदू मुसलमानांच्या नावावरती लढवण्याच्या प्रयत्नात असतात, जेणेकरून त्यांचं स्वतःचं अस्तित्व टिकून राहील आणि त्यांची सत्ता टिकून राहील, हे त्याच्या पाठीमागचं आहे. या भारतामध्ये आपण जर पाहिलं की कुठल्याच व्यक्तीला असं वाटत नाही की धार्मिक दंगली झाल्या पाहिजे. आज तुम्ही बघा, प्रत्येक माणूस त्रस्त आहे. त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, त्याच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न, नेक्स्ट जनरेशनचा त्याला प्रश्न आहे, आपण घर घेतलं त्याचं कर्ज फेडण्याचा प्रश्न आहे, प्रवासाचा प्रश्न, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत. मग या 75 वर्षामध्ये काँग्रेस असेल, BJP असेल, तृणमूल काँग्रेस असेल किंवा मार्क्सवादी असेल, या सर्व ब्राह्मणांनी किंवा या ब्राह्मणांच्या पार्ट्यांनी मिळून जाणीवपूर्वक ही परिस्थिती निर्माण केली की या भारतामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि जातीय ध्रुवीकरण निर्माण केलेलं आहे. म्हणून त्यांच्या विरोधात जाऊन या भारताचं एकात्मता टिकून ठेवावं आणि अखंडता टिकून ठेवावी म्हणून बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून मी निलेश शिर्वे, ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून समर्थन करत आहे. हे जे आज राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जे काही भारत बंद होत आहे, बदलापूरमध्ये होत आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये होत आहे, महाराष्ट्रामध्ये होत आहे, महाराष्ट्राच्या 32 राज्यांमध्ये 550 जिल्हे 5,500 तालुक्यांमध्ये होत आहे. आणि या सर्व ह्याच्यामध्ये फक्त केवळ मुसलमान नाही आहेत, तर ह्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC, NT, DNT, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, लिंगायत असतील, शीख धर्मीय असतील, सर्व जाती धर्मातल्या लोकांनी मिळून आलेले आहेत. आणि या ठिकाणी केवळ आणि केवळ आता ब्राह्मणांचं जे आहे हे पित्तळ जे आहे हे उघडं झालेलं आपण आपल्याला खुलपणे दिसून येतं. जय भीम, जय शिवराय. मी आनंद जनार्दन गायकवाड बदलापूरलाच राहतो आणि भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनांचा सध्या बदलापूर शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडतो आहे. आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा होता की येत्या 25 तारखेला भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या माध्यमातून भारत बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे. ते भारत बंद कशासाठी करण्यात आलं आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे मागच्या महिन्यामध्ये
नुपूर शर्मा ज्या BJPच्या प्रवक्त्या होत्या, त्यांनी मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट दिला आणि त्यांचा अपमान केला. तो अपमान केल्यामुळे बहुजन समाजातील आणि मुस्लिम समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. भावना फक्त भारतातील लोकांच्या दुखावल्या नाही, तर भारत देशाच्या बाहेरील जवळपास 57 देशातील लोकांनी त्यावर स्टेटमेंट दिलं की हे जे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे स्टेटमेंट आलं ते खूप चुकीचं आहे आणि ते स्टेटमेंट चुकीचे केल्यामुळे आज 57 देश आपल्या भारत देशाच्या विरोधामध्ये आहेत. सांगायचा मुद्दा असा आहे की आज RSS, BJP असेल किंवा ब्राह्मणवादी शक्ती असेल, त्यांच्या माध्यमातून या भारत देशामध्ये विविध माध्यमातून आपल्या बहुजनांमध्ये एक षड्यंत्रपूर्वक लोकांना तोडण्याचं षड्यंत्र चालू आहे. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आम्ही बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आणि भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून या भारत देशाची अखंडता आणि एकता कशी अबाधित राहील यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तर मी बदलापुरातील सर्व नागरिकांना, आंबेडकरी विचारधारेचे जे पक्ष आहेत, जे संघटना आहेत आणि ज्यांना असं वाटतं की या भारत देशाची अखंडता आणि एकता कायमस्वरूपी राहिली पाहिजे, त्यांना मी आव्हान करतो की येत्या 25 तारखेला तुम्ही सगळ्यांनी या भारत बंदमध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि बदलापुरातील जे दुकानदार आहेत, जे भाजी विक्रेते आहेत, जे टेम्पो चालक मालक संघटनेचे जे लोक आहेत, त्यांना सुद्धा आव्हान करतो की तुम्ही या भारत बंदमध्ये सहभागी होऊन या भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या बंदला समर्थन द्यायचं आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. जय भीमसेन. आपल्यासोबत प्रतीक मोहिते सुद्धा आहेत, जे पेशाने ॲडव्होकेट आहेत. सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. खरं तर या सगळ्या बंदकडे तुम्ही कसं बघतात, काय तयारी आहे आणि कशासाठी नेमकं समर्थन आहे? राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रवादी संघटनांच्या माध्यमातून जो 25 जूनला भारत बंद पुकारलेला आहे, त्या भारत बंद पुकारण्याचं कारण हेच की जिथपासून 2014 पासून BJP सरकार सत्तेमध्ये आल्यापासून वारंवार BJP सरकारच्या माध्यमातून हिंदू मुस्लिमांमध्ये कसा वाद निर्माण होईल याकरता अनेक मुद्दे उपस्थित केले जातात, जेणेकरून जो मुद्दा समाजहिताचा जो मुद्दा असतो, विकासाचा जो मुद्दा असतो, तो मुद्दा बाजूला ठेवला जातो आणि हिंदू मुस्लिमांचा मुद्दा उपस्थित करून, उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर आत्ताचा लेटेस्ट गाजत असलेला मुद्दा जो आहे, जो नुपूर शर्माने जे काही स्टेटमेंट केलं ते, त्यानंतर ज्ञानव्यापी मस्जिद जी आहे तो मुद्दा. तर असे मुद्दे वारंवार काढून हिंदू मुसलमानामध्ये जी समानता आणि अखंडता जी काही विविध समाजांमध्ये टिकून आहे ती कुठेतरी अस्थिर करून आपली राजकीय पोळी बांधण्याचं काम BJP सरकारच्या माध्यमातून वारंवार करण्यात आले, हे आपल्या सर्वांना जाहीर आहे, माहिती आहे. सर, कुठेतरी हे जे तत्व आहेत, संविधानाची स्वातंत्र्य, समता, बंधुता किंवा धर्मनिरपेक्षता, हे जे तत्व आहेत, म्हणजे उद्देशिका आपल्याला संविधानाचा सार सांगते, मग या कुठेतरी बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनला कुठेतरी हात लावण्याचं काम होतंय का? काय वाटतं? तर एक्झॅक्टली होतं आहे. कारण या देशामध्ये BJP सरकार जे आहे, त्या BJP सरकारला जो पाठिंबा आहे तो RSS या सामाजिक संघटनेचा आहे. या संघटनेची जी विचारधारा आहे ती अर्थातच मनुवाद विचारधारा आहे. त्यामुळे त्याचं जर का आपण एकमेव मनुवाद आणि संविधानावर घाला घालण्याचं काम, अर्थात संविधान नको आहे या देशामध्ये, याचं जर एकमेव उदाहरण आपण बघितलं तर BJPच्या माध्यमातून संविधानाची प्रत जाळण्यात आली होती. त्याच अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल की आजही मनुवाद या देशामध्ये जिवंत आहे. परंतु या देशामध्ये जी लोकशाही आहे, लोकशाही मांडणारे जे लोक आहेत, अर्थातच लोकशाही मांडणारे लोक अस्तित्वात या देशामध्ये आहेत. त्यामुळे देशाची अखंडता आणि समानता, बंधुता आजपर्यंत टिकून आहे. या अनुषंगाने ही समानता, बंधुता आणि अखंडता टिकून राहण्यासाठी राष्ट्रव्यापी संघटना जी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा या संघटनांच्या माध्यमातून BJP सरकारच्या माध्यमातून जो काही वाद लावण्याचं काम होत आहे, धार्मिक ध्रुवीकरण होत आहे, हे कुठेतरी थांबवलं जावं यासाठी हा भारत बंद पुकारण्यात आलेला आहे. आणि ह्या भारत बंदमध्ये ज्या सहयोगी संघटना किंवा अनेक संघटना याच्यामध्ये सहभागी होणार आहेत, त्या सर्व संघटनांवरती जर कुठली शासकीय प्रशासनाच्या माध्यमातून जर काही कारवाई करण्यात आली तर त्या आंदोलकांना, त्या कार्यकर्त्यांना सोडवण्याचं काम सुद्धा इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशनच्या माध्यमातून कुठलीही अपेक्षा न करता करण्यात येईल. आणि या संघटनांना मी प्रतीक मोहिते, इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन ठाणे जिल्हा सदस्य म्हणून याला समर्थन देतो आणि इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन या राष्ट्रवादी संघटनेकडून सुद्धा या भारत बंदला समर्थन देतो. बोलू. जब इंडिया आज़ादी ली तो सर सभी धर्मों, सभी लोगों ने, सभी आपके
जातिवाद सभी ने हेल्प किया था। और उसमें जैसे वीर अब्दुल हमीद ने शार्क टैंक तोड़ा पाकिस्तान का, तो अभी ये लोगों ने क्या किया है कि सर सबको बांटने का, आपका जाति का, अभी आपका 5000 साल का इतिहास को बाबा साहब ने 60-70 साल में जो बदल दिया। जब संविधान में था, उस संविधान में भी आपका बाबा साहब ने भारत या इंडिया जो आपका लिखा है, उनको मालूम था बाबा साहब को कि ये लोग देश का नाम पहले इसका आर्यव्रत, फिर आपका हिंदुस्तान, ऐसा ये बदलते रहेंगे। इसलिए बाबा साहब ने संविधान में पहले लिखा है कि भारत या इंडिया। तो ये लोगों का यही चलता है। और दूसरा क्या है सर, यहाँ अपना देशभक्ति वाली कोई भावना नहीं है। अभी आपका जापान में था तो एक बंदा सुबह सुबह दौड़ के जा रहा था, तो पूछा कि आदमी क्यों दौड़ के जा रहा है, तो बोला कि हमारा देश दोबारा गुलाम नहीं हो जाए, इसलिए हमें ड्यूटी पे जाना है। इंडिया का आदमी क्या होता है, इंडिया का आदमी ड्यूटी जाएगा तो बड़ा कहीं भी आपका मजमा वगैरह लगता नहीं है, वो बंदरी वगैरह नचाता है तो वहाँ खड़ा हो जाए, लेकिन ड्यूटी का उसको ध्यान नहीं है। लेकिन छुट्टी का होगा तो दौड़ के आएगा। लेकिन वहाँ जापान का आदमी क्या जब आता है ना, तो इतना थक जाता है काम करते करते कि उसको घर का भी आना मुश्किल हो जाता है। अभी हमारा है स्कूल में ही है, देखो आपको जो ग्वाला जो टीचर पढ़ाता है ना, बोलता है कि आपका एक ग्वाला 1000 लीटर में आपका 1500 लीटर उसमें पानी मिलाता है। तो हमारी एजुकेशन ही ऐसी है। अभी आप डोनेशन नहीं देंगे, बच्चे का एडमिशन नहीं होगा, ट्यूशन नहीं पढ़ाएंगे तो आपका बच्चा पास नहीं होगा। तो हमारी एजुकेशन ही ऐसी बनाती है कि जो भ्रष्टाचार वाली ये है। और इसमें क्या आपके मनु जो इसकी जो जड़ें हैं वो कहीं पे जाके मनुवाद से या ब्राह्मणवाद से जुड़ती है, आपको लगता है? हाँ, वही मनुवाद क्या सर, अभी जो पहले भी था जो पूंजीवाद का शासन था, दो बंदे पूंजीवाद रहते हैं, आदि से लेकर अंत तक पूंजीवाद का ही शासन रहा है। और जो है आपका बंधुआ नौकरी, बंधुआ में क्या था, आपको 12 घंटे काम। अभी देखो वो बाबा साहब ने जो संविधान बनाया आपके मैटरनिटी लीव के लिए, बाबा साहब ने 3 महीने का उनको लीव दिया, लेडीज को 6 महीने का किया उन्होंने। तो अभी आपका ये 8 घंटे के काम की जगह 12 घंटे। फिर आपको बंधुआ में क्या था, आपके खेती में जो तम्बाकू होता है तो तम्बाकू देता था, फिर वो तम्बाकू लेके मार्केट में कहाँ बेचेगा। फिर आपको वो तो फिर ये आपका बाबा साहब ने बोला कि आपको करेंसी देना है, आपको काम करेंगे तो आपको आपका करेंसी में पैसा देना है। ये तम्बाकू या आपका बटाटा है या आपका सोयाबीन है वो नहीं देगा। तो ये बंधुआ वही जो चीज़ें हैं आपकी, जो आपको जातियों में 650-700 जातियों में आप जिनको बांट दिया, तो वही चीज़ों को ये लेना चाहते हैं कि आपका ये था एक दिन। ये अभी बोलते हैं, अभी आप दिल्ली साइड जाओ तो बोलते हैं ये पैर की लेडीज को बोलते हैं ये पैर की जूती पैरों में ही रहेगी, अब सर पर चढ़ी हुई है। तो उनके विचार अभी सुधरने वाले हैं। और अपन लोग बोलते हैं कि 85% है, 85% है। तो जब आप 3% है या 5% है तो डिवाइड करेंगे तो क्या आएगा, कुछ भी नहीं है। लेकिन अपने लोग क्या सोते हुए, अभी देखो 85% में या मेजोरिटी देखो कुछ भी नहीं आती है। और लेडीज़ों का तो जब तक लेडीज़ को नहीं जगाएंगे, आपका जो मंदिर में जाते हैं तो आपका जब धर्म की बात करते हैं तो उनका पैसा आता है। और जब आप लड़ाई ठीक आहे करते सर. सुशांतजी, जे मुद्दे आपण मागासपासून बोलतो आहोत की ज्या मुद्द्यांवर बोलणं गरजेचं आहे, त्याकडे कसं बघतं एकंदरीत? आणि महाराष्ट्रात आपण राहतो, आता कुठेतरी महाराष्ट्रात सुद्धा धर्मांधीकरण होत आहे का, किंवा धर्माच्या नावाखाली कुठेतरी तुम्हाला देशप्रेमी आहात असं भासवलं जाते, आणि तुम्ही एका धर्माचे असाल तर मग तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात आणि त्याच्यासाठी तुम्ही जगलं पाहिजे, त्याच्यासाठीच राजकारण केलं पाहिजे, अशी वृत्ती आता दिसते लोकांमध्ये. सर्वप्रथम तर प्रत्येक धर्माला संविधानाने अधिकार दिलेला आहे प्रत्येक व्यक्तीला की आपण आपला धार्मिक जो व्यवहार असेल तो आपल्या पद्धतीने केला पाहिजे. आणि हिंदुत्व आणि हिंदुस्थान हा जो मुद्दा आहे राजकारणाच्या माध्यमातून वारंवार आमच्या लोकांच्या डोक्यात टाकलं जातं. सर्वात महत्त्वाचं की भारताच्या संविधानामध्ये पहिला आर्टिकल आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की इंडिया दॅट इज अ भारत. हा हिंदूंचा देश नाही आहे, तर हा इथला भारतामध्ये राहणाऱ्या लोकांचा भारत देश आहे. सर्वात महत्त्वाचं हा आम्हाला हे सांगितलं जातं. हिंदूच्या नावावरती आमच्या लोकांना गुमराह केलं जातं. या देशामध्ये भारतामध्ये अनेक जातीची लोकं राहतात, अनेक धर्माची लोकं राहतात, अनेक प्रांताची लोकं राहतात, अनेक संप्रदायाची लोकं राहतात. तर याच्यामध्ये मुसलमान आहे, शीख आहे, लिंगायत आहे, ख्रिश्चन धर्मी आहे, शिव धर्मी अशा वेगवेगळ्या जाती आणि धर्माची लोकं राहतात. तर प्रत्येकाचा धार्मिक व्यवहारसुद्धा वेगळा आहे. तर संविधानाने त्याला दिलेला तो अधिकार आहे. ज्या हिंदुस्थानाच्या नावावरती आज सगळे पक्ष, इव्हन BJP असेल
राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, हे हिंदुत्व सिद्ध करायच्या मागे लागलेलं आहे आणि इथल्या ज्या मूलच्या लोकांच्या रहिवाशांच्या ज्या समस्या आहेत त्यांनापासून कुठेतरी भरकटण्याचं काम चालू आहे. याच्या अगोदरसुद्धा ओबीसीची जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा भारतामध्ये जोरात प्रमाणात चालू होता आणि ओबीसीची जातीनिहाय जनगणना चालत असताना त्यांनी राम मंदिराचा मुद्दा आणला गेला आणि बाबरी मस्जिद पाडली गेली. हा जो मुद्दा आहे हा आपल्या लोकांनी लक्षात घेतला पाहिजे की हा मुद्दा मुसलमानाच्या विरोधामध्ये नसून या इथल्या भारतातल्या SC ST आणि ओबीसीचा, विशेष करून ओबीसीची जातीनिहाय जनगणना जेव्हा जेव्हा रस्त्यावरती येते, जेव्हा जेव्हा हा मुद्दा चर्चेला येतो, तेव्हा तेव्हा हा हिंदू मुसलमान वाद रस्त्यावरती आणला जातो. हा आपल्या लोकांनी प्रथम मुद्दा समजून घेतला पाहिजे. हा मुद्दा मुसलमानांचा मुद्दा नसून हा मुद्दा ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. 1931ला जातीनिहाय जनगणना झाली होती, त्याच्यापासून आज 2022पर्यंत जातीनिहाय जनगणना झाली नाही. एक जनगणना असते, एक जातीनिहाय जनगणना असते. 1931च्या जनगणनेनुसार 3743 जाती ओबीसीमध्ये होते. आज त्याचा वाढला असेल, तेव्हा त्यांचं पर्सेंटेज 52% होतं. आता त्याचा ओबीसीचं 52वरनं पर्सेंटेज वाढला असेल. मग ओबीसीच्या ज्या जागा आहेत त्या जागांवरती ओबीसीचा व्यक्ती नसताना त्याचं जातीनिहाय जनगणना न झाल्यामुळे त्यांच्यावरती थोडं अप्पर कास्ट जे ब्राह्मण आणि त्यांचे जे कास्टिस्ट आहेत त्या लोकांनी अतिक्रमण करून बसलेले आहेत. त्यांचं अतिक्रमण बाहेर निघायला नको म्हणून ते आम्हाला दाखवतात की मुसलमान तुमचा शत्रू आहे. आणि इतिहासामध्ये मुसलमानांनी आमच्याबरोबर दगाबाजी केली नाही याचे पुरावे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जे जे पठाण लोक जोडले गेले, जे मुसलमान जोडले गेले, त्यांनी कधी दगाबाजी केली नाही. तुम्ही आज MS मुश्रीफांनी जे पुस्तक लिहिलं, जे ताजवरती जो हमला झाला त्याचं पुस्तक लिहिलं त्यांनी चॅलेंज केलं की हा मुद्दा, हा जो हमला आहे हा इथल्या मुसलमान लोकांनी केलेला आहे, RSSच्या माध्यमातून झालेला मुद्दा आहे. याच्यावरती सुद्धा RSS आणि BJPच्या कुठल्याही पिलावांनी उत्तर दिलं नाही. आज महाराष्ट्रामध्ये हे लोक म्हणत आहेत की तुम्ही जातीय दंगली होत आहेत, पण यांना हेच मुद्दे दिसत आहेत का? आमच्या मुलांच्या रोजगाराचे मुद्दे दिसत नाहीत का? सरकारी तुम्ही जर तुम्ही डेटा हाऊ मेनी गव्हर्नमेंट स्कूल शटडाऊन इन इंडिया, तर भारतामध्ये सगळी सरकारी शाळा बंद चाललेत आणि याच सरकारच्या माध्यमातून प्रायव्हेट शाळांना परमिशन दिलं जाते. मग आमच्या मुलांच्या शाळेचे प्रश्न सुटवले जाणार नाहीत का? आदिवासींच्या आज कितीतरी प्रश्न आहेत. आज तुम्ही ग्रामीण पट्ट्यामध्ये बघा, आज पण पिण्याचं पाणी नाही. 1947ला भारत देश स्वतंत्र झाला आहे, तरी पण आमच्या बेसिक मुद्द्याने आज अजून प्यायला पाणी नाही. मी जांभेकर गावाला राहिला आहे. माझ्या गावामध्ये आम्ही बोरिंग मारून 1.5 किलोमीटरवरती पाणी आणलेलं आहे. 10 वर्ष ती योजना आम्ही चालवते गावातली मुलं मिळून. मग आज आम्हाला पाणी मिळत नाही. आमच्या रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, आमच्या शिक्षणाचे प्रॉब्लेम, आमच्या रोजगाराचे मुद्दे आहेत, आमच्या जमिनीचे मुद्दे आहेत. आज ज्या जमिनी शिवाजी महाराजांनी आम्हाला केला होता की जमिनी कसण्यासाठी आहेत, विकण्यासाठी नाही. जो पण जहांगीराला विकेल त्याला कडेलोट केली जाईल. शिवाजी महाराज म्हणतात की जमीन कसण्यासाठी आहेत आणि सरकारने आमच्यावरती अशी परिस्थिती आणली की शेतकऱ्याला असं वाटतं की जमिनी विकण्यासाठी आहेत, कसण्यासाठी नाही. कारण आम्हाला जी पाहिजे ती सामुग्री नाही ना. मग हे मुद्दे उचलणार कोण? नाही सुशांतजी, मी तुम्ही जे मुद्दे आता महाराजांचं तुम्ही नाव घेतलं, खरं तर त्या छत्रपतींनी 18 पगड जातींचं स्वराज्य निर्माण केलं. आज त्याच 18 पगड जातींना विभागण्याचं काम त्यांचंच नाव घेऊन केलं जाते. शिवसेना असेल, मनसे असेल, भाजप असेल, प्रत्येकजण त्यांचं नाव घेतो. बाबासाहेब आंबेडकरांचे दाखले दिले जातात, कुठेतरी सावरकर उभे केले जातात. या सगळ्याकडे कसं बघता? आम्हाला हेच सांगू इच्छितो की शिवरायांचं स्वराज्य जर आपलं निर्माण करायचं असेल आणि शिवरायांचं जे समतावादी स्वराज्य होतं हे बाबासाहेबांनी संविधानामध्ये अंतर्भूत केलं आणि लोकांमध्ये समानता निर्माण केली. आर्टिकल 19 नुसार प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य दिलं, प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्य दिलं, त्यांनी आपलं मत मांडण्याचा, आपलं बोलण्याचा अधिकार दिला. पण मानवाचे जे मौलिक अधिकार आहेत त्या मौलिक अधिकारांवरती RSS आणि BJPच्या माध्यमातून जाणीवपूर्वक धार्मिक वाद निर्माण करून लोकांमध्ये वाद निर्माण केले जातात आणि आमच्या मुलांचे बेसिक जे मुद्दे ते बेसिक मुद्दे साईडला डावळून त्यांना दुसऱ्या मुद्द्याकडे ढकललं जातं. म्हणजे एकंदरीत तुम्ही जर म्हैस चोराला बघितले ना, जुन्या लोकांच्या म्हशीच्या गाड्यामध्ये घंटी असायची, बरोबर आहे ना. मग चोर काय करायचे, ती म्हशी जर जिथे जाणार तर घंटी वाजणार, तर म्हशीच्या गाड्यातली घंटी काढून एक जण धावत जातो आणि मळ्यामध्ये कुठेतरी ती फेकून देतो. गाव त्या घंटीच्या नावावरती जातो आणि इकडं चोर म्हैस घेऊन निघून जातात. तसंच RSS BJPने आताचा लावले. आमचे जे मेन मुद्दे आहेत ते साईडला ठेवलेत आणि हे म्हैस घेण्याचं काम करतात. आम्हाला मेन मुद्द्यापासून भरकटावं लागले. मी बहुजन समाजातल्या पूर्ण SC ST OBCच्या लोकांना सांगेन की हा भारत देश आपला आहे, हा हिंदुस्थान नव्हे तर भारत देश आहे आणि संविधानाच्या कलमामुळे या भारतामध्ये भारतीयांना मी आव्हान करतो की तुम्ही या चुकीच्या मुद्द्यांकडे जाऊ नका. तुमच्या शिक्षणाच्या मुद्द्यावर, तुमच्या रोजगाराच्या मुद्द्यावर आणि तुमच्या येणाऱ्या सगळ्या भविष्यातल्या मुद्द्यांवरती तुम्ही लढत राहिलं पाहिजे. मी राष्ट्रीय किसान मोर्चाचा मीडिया प्रभारी म्हणून या राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चाने बंद पुकारला आहे. आम्ही भारतामध्ये चैन, अमन आणि समानता नांदू इच्छितो. भारतामधल्या 6,500 जातीला
आणि धर्म परिवर्तन महाराष्ट्रामध्ये मुस्लिम, शीख, लिंगायत, जैन, ख्रिश्चन धर्मीय, शिवधर्मीय या सर्व लोकांना, बुद्धिस्ट या सर्व लोकांना जोडण्याचं काम करतो आहे. आणि हे जोडण्याचं काम जे लोक विरोध करतील त्यांना आम्ही करू. याच्यामध्ये शेवटचा मुद्दा सांगून ठेवतो. हा मुद्दा असा का होता, RS आणि BJP हे जे लोकांची वंश आहे, RS मोहन भागवताचा जो वंश आहे, 2004मध्ये DNA रिपोर्ट एस्टॅब्लिश झाला, त्याचा प्रकाशित झाला. तर मीडियाने कुठल्याही ठिकाणी फक्त टाइम्स ऑफ इंडियाच्या बॅकसाईडच्या एका पेजवरती दिला होता. त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की भारतामधले जे अप्पर कास्टचे जे ब्राह्मण लोक आहेत ज्यांचे 6,500 जातीच्या लोकांची यांचा DNA मॅच होत नाही. म्हणून हे जे RS आणि BJPची लोक आहेत त्याच वंशाची लोक आहेत आणि हे जाणीवपूर्वक इथल्या लोकांमध्ये जातीय ते निर्माण करून आम्हाला तोडून जातीमध्ये धर्मामध्ये तोडून आमच्यावरती राज्य करू इच्छितात. ते या भारतातले लोक नाही आहेत. गांधींनी इंग्रजांचा विरोध केला कारण का इंग्रज हे विदेशी होते आणि DNA रिपोर्टने आता सिद्ध झालं आहे की भारतातले ब्राह्मण आणि ते जे त्यांची जे पिलावळी आहेत त्या भारतातल्या नाही आहेत, या बाहेर देशामधल्या. त्यांचा DNA या भारतातल्या भूमिपुत्रांशी मिळत नाही. म्हणून आम्ही जाहीरपणे सांगतो की या भारतातल्या 6,500 जातीला तोडण्याचं जे काम करतील त्यांच्या विरोधात आम्ही जाहीरपणे बंद करू. आणि या भारत बंदला तुम्ही सुद्धा सगळ्यांनी सहकार्य करावं. हे जोडण्याचं काम आहे, महापुरुषांचं काम हे जोडत राहू. कितीही यांनी विरोध केला तरी आम्ही जोडण्याचं काम सतत ठेवू. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय अशाची 25 जून रोजी भारत बंदचा एक एल्गार तुम्ही पुकारलेला आहे. काय नेमक्या मागण्या आहेत आणि कशासाठी हा एल्गार आहे? आमचा हा एल्गार असा आहे, भारतामध्ये जे त्यांनी आता हिंदू मुस्लिम हे अखंडता ते आता म्हणजे उद्ध्वस्त करण्यासाठी निघाले. या अखंडता टिकून राहण्यासाठी आम्ही या 25 जूनचा भारत बंदला भारत मुक्ती मोर्चाचे मी ठाणे जिल्हाध्यक्ष आहे. आम्ही तो पुकारलेला आहे. बरं. आणि यामध्ये एकट्याचीच कोणाची हानी होणार नाही. देशामध्ये सर्व म्हणजे सर्वांच्याच महिला देखील यांनासुद्धा धोका यातमध्ये निर्माण होऊ शकतो आणि होतोय तसा मागे पण झालेले आहेत आणि मुलांनासुद्धा. म्हणून ही अखंडता आमच्या भारतामध्ये टिकून राहावी हे आपलं कर्तव्य. कोण भंग करते अखंडता काय वाटतं? ही जी ताकद आहे जो आता मी नाव नाही घेत त्यांचं, पण जो बी कुणाचे RSS म्हणा, BJP म्हणा, हे तर उतरलेलेच आहे आणि स्पष्ट बोलायची काय हरकत नाही आहे. हे नेहमी हिंदू मुस्लिम आता 2024चं निवडणूक लोकसभेचं आलेलं आहे. त्यांना वाटत असेल की आम्ही 2004 म्हणजे त्या कामाला लागलेले वाटतं आम्ही आत्ता हिंदू मुस्लिमचा दंगा जर वाढवत गेलो तिथून जास्त प्रमाणामध्ये तर आम्ही निवडणूक यशस्वी होऊ शकतो असं त्यांना वाटत असेल. पण असं आम्ही होऊ देणार नाही. आमच्या भारत मुक्ती मोर्चातर्फे हे आम्ही सतत दंगे यांचे जे बी करणार आम्ही नेहमी आंदोलन करणार आणि यांना घरात बसवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार. आशाताई, आधी राज ठाकरेंनी म्हणजे महाराष्ट्राकडे येऊयात. भारतामध्ये हे वातावरण तयार केलं गेलंच होतं 2019 पासून 2014 पासून करत. आता महाराष्ट्रात सुद्धा हे सगळे प्रकार येऊ लागलेत. म्हणजे आधी राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा आवाज देऊन भोंग्याचा विषय घेतला. आता कुठेतरी एकनाथ शिंदेनी बंड करून हिंदुत्वासाठी सेनेला सोडचिठ्ठी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग या सगळ्याकडे कसं बघतात? कारण हिंदुत्व याच्या नावाखाली धर्मभेद होतोय, लोक विभागली जात आहेत, देशाची अखंडता त्याला बाधक अशा गोष्टी करतात. खरं तर हिंदुत्व म्हणजे हे जरी राज ठाकरे म्हणा, आता एकनाथ शिंदे म्हणा, हे जरी हिंदू म्हणून जर करत असतील त्यांच्या मागे पाठिंबा म्हणजे BJPच असणार हे मात्र नक्की. हे BJPच्या माध्यमातूनच हे सगळे हिंदू करतात. हे तर असे दुसरे लोक एवढे हिंदू करत नाही. त्यांना हिंदूचा मुद्दा धरूनच आपल्याला राजकारण करायचं आहे हा त्यांनी ठाम मांडलंय. पण आम्ही तसं होऊ देणार नाही. पहिला हा प्रश्न विचारायचा की आज देशभरात जी परिस्थिती दिसते त्या परिस्थितीवर तुमचं निरीक्षण काय आहे आणि येणाऱ्या काळात देशापुढे कोणती आव्हानं उभी राहू शकतात? आणि आता बहुजन मुक्ती पार्टी असेल किंवा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा असेल, बहुजन क्रांती मोर्चा असेल यांच्या माध्यमातून भारत बंदचा एक एल्गार त्यांनी पुकारलेला आहे. त्याला कशा प्रकारे समर्थन देत आहे? त्याला मी अशा प्रकारे समर्थन देतो की मी आनंदी भाजी मार्केट तसंच पूर्ण बाजारात जे हॉकर जितके लोक आहेत त्यांची जी परिस्थिती जे लॉकडाऊनमध्ये जी परिस्थिती निर्माण केली, लोक उपाशी मरत होते. अक्षरशः 2-3 वर्ष झाले व्यापारी लोक बाजार बसणारा फुटपाथचा असो किंवा दुकानदार असो किंवा काय असो यांच्यावर जी उपासमारीची पाळी आली, जितकी बेकारीची वेळ आली, ती बेकारीची वेळ हे भाजपने परत आता हिंदू मुस्लिम दंगे हे वाढव ते कर हे कर हे आता जी असुरक्षितता जे लोकांच्या मनात निर्माण केली त्याच्यामुळे आता आमच्या मनात पण व्यापाऱ्यांच्या मनात धस्त झालेलं आहे. कारण का
तर आता ही नुपूर शर्मा यांनी मुसलमानाचा कुठला मुद्दा उघडला, त्यामुळे आमच्या मनात सुद्धा व्यापाऱ्यांच्या मनात आश्चर्याची भावना निर्माण झाली. आणि जे आता 25 तारखेला जे भारत मुक्ती मोर्चातर्फे जे बंद केला, हे याला समर्थ पाठिंबा देण्यासाठी किंवा सर्व व्यापाऱ्यांनी पाठिंबा देण्यासाठी त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांना इथं पाठिंबा देण्यासाठी आलो. बरं. अभिजित त्रिभुवन आपल्यासोबत आहेत. अभिजितजी, तुम्ही हिंदू मुस्लिम एकतेच्या गोष्टी करतायत, देशाला हितकारक अशा ज्या गोष्टी त्यांचा विचार करतायत, तुम्हाला देशद्रोही किंवा देशप्रेमी अशा सर्टिफिकेटची गरज आता लागणार आहे, कारण अशी मुद्दे उपस्थित केल्यानंतर तुम्हाला एकतर देशद्रोही ठरवलं जातं, एकतर मग तुम्हाला देशप्रेमी ठरवलं जातं. तुम्ही कोणत्या गटात आहात? ज्यावेळी आमच्या महापुरुषांनी या भारत देशामध्ये सामाजिक क्रांतीचं काम केलं होतं, त्यावेळी सुद्धा त्यांना देशद्रोहीचं सर्टिफिकेट दिलं जातं. जर का आज आम्ही आमच्या महापुरुषांच्या पाऊलखुणांवरती चालायचा जर का प्रयत्न करतोय, जर का आमच्या महापुरुषांच्या पाऊलखुणांवरती जर का चालायचा प्रयत्न करतोय आणि जर ते करत असल्यामुळे जर आम्हाला देशद्रोहीचं सर्टिफिकेट जर का आज मिळणार असेल, तर त्या गोष्टीचा आम्हाला जास्त अभिमान असेल की आज आम्हाला देशद्रोही दिलं जातं. आज भारत देशामध्ये जी परिस्थिती आहे, हिंदू मुसलमानची परिस्थिती, हे मुसलमानांना टार्गेट करण्याचा प्रयत्न नाही आहे, तर सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न BJPच्या माध्यमातून होत आहे. कारण 2024ला येत्या लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि गेल्या 8 वर्षामध्ये BJPकडे असा कोणताच मुद्दा नाही आहे की ज्या आधारावरती ते लोक 2024च्या इलेक्शनमध्ये निवडून येऊ शकतात. त्यामुळे त्यांनी त्यांची पुराणी जी रणनीती होती, जी जुनी रणनीती होती की हिंदू विरुद्ध मुसलमान करायचं आणि हिंदूंच्या नावाखाली SC ST OBCच्या वोटचं ध्रुवीकरण करायचं आणि SC ST OBCच्या वोटवरती BJPची सरकार निवडून आणायची. त्याच्यामुळे हे जे नालायक सरकार आहे त्यांच्याकडे विकासाला घेऊन कोणताच मुद्दा नाही आहे आणि अशा नालायक लोकांच्या सर्टिफिकेटची आम्हाला तर खरी तर गरज पण नाही आहे. पण जर त्यांनी आम्हाला देशद्रोहाचं सर्टिफिकेट दिलंच तर आम्ही त्याच्या खरोखर आम्हाला त्या गोष्टीचा खूप जास्त अभिमान असेल. ही पत्रकार परिषद आपण बघितली. या पत्रकार परिषदेचा समारोप आपण करतो आहोत आणि हा समारोप करताना जे काही मुद्दे या पत्रकार परिषदेत मुख्यत्वे आपण बघितले त्याचा एकदा मी तुम्हाला एक पुनरुच्चार करून दाखवतो. आधी राम मंदिराचा विषय असेल, नंतर काशीराम मथुरा काशी, किंवा मग नंतर आता ज्ञानवापीचा किंवा ज्ञानवापी मशीद जिथं आपण आता बघतोय टी व्हीवर सगळीकडे तेच मुद्दा आहे शिवलिंगाचा. त्याच्यानंतर नुपूर शर्मानी केलेलं मोहम्मद पैगंबरांच्या विरोधातलं ते स्टेटमेंट असेल, वाक्य असेल. त्याच्यानंतर समान नागरी कायदा मुसलमानांना कुठेतरी वेठीस धरण्यासाठी आणला जातो, असा एक प्रचार IT सेलच्या माध्यमातून केला जातो. आणि हे सगळं करत असताना या सगळ्यांचा सूर एकच होता की हा देश ना गीतेवर चालणार, ना बायबलवर, ना कुराण शरीफवर, हा देश संविधानावर चालतो. आणि या संविधान ज्यांनी लिहिलं ते या देशाचे राष्ट्रनिर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि हे तेच संविधान आहे जे आर्टिकल 19 किंवा कलम 19 नुसार जे 6 स्वातंत्र्य देतं ते प्रत्येक नागरिकाला देतं. त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी आपलं जीवन सुकर पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. एवढंच. आणि हा लढा मानवमुक्तीचा लढा आहे, कारण पुन्हा एकदा मानवतेला ग्रहण लागल्याचं चित्र आपल्या देशात दिसतंय आणि हे ग्रहण लवकरात लवकर दूर राहो किंवा हे ग्रहण आणखी वाढू नये यासाठी प्रयत्न करणे त्याचा हा एक भाग आहे. भारत बंदला कशा प्रकारे सहकार्य किंवा समर्थन मिळत जातं हे आपण पाहणार आहोत. 25 तारखेला भारत बंद कशा प्रकारे यशस्वी होतो, अपयशी होतो किंवा कशा प्रकारे त्याचं एकदम दिशा आहे ते आपण नक्की बघूयात. तुर्तास तरी एवढाच नवीन विषय, नवीन संदर्भ पाहण्यासाठी ठळक वार्ताला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. एक घोषणा आहे भारत. तर शेवटची एक बोलकी प्रतिक्रिया आपण सर्वांकडून घेणार आहोत. एकच पर्व, एकच पर्व, भारतीय संविधानाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. हम सब एक है. तर हम सब एक आहे, एक आहोत हीच भावना आहे. ना हिंदू ना मुसलमान, या देशाचे भारतीय नागरिक म्हणून आम्ही सगळे एक आहोत आणि हीच आमची पहिली आणि शेवटची ओळख आहे. शेवटची हिंदुस्तान हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान हिंदुस्तान जिंदाबाद. एक मुस्लिम तरुण आहे आणि याचं जेवढं माझं प्रेम आहे, जेवढं तुमचं प्रेम आहे या मातीवर, या देशावर, तेवढंच याचंसुद्धा प्रेम आहे. त्यामुळे आमच्यात कोणीही आम्हाला विभक्त करू शकत नाही, आमच्यामध्ये फुटीरतावाद पसरू शकत नाही. हीच भावना या निमित्ताने अधोरेखित करावीशी वाटते. तुर्तास तरी एवढंच. कॅमेरा पर्सन विनीत मोरेसह आदर्श त्या ठळक वार्ता.